नारद म्हणाले, साध्वी, मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्न करतो. तुला दुःख करण्याचे कारण नाही. श्रीहरी तुझे कल्याण करतील. सूत म्हणाले, मुनिवर नारदांनी एका क्षणात कारण जाणले व ते म्हणाले. नारद म्हणाले, देवी, लक्षपूर्वक ऐक. हे दारुण कलियुग असल्याने आता सदाचार, योग साधन व तप ही सर्व लुप्त झाली आहेत. लोक लुटारू वृत्ती आणि दुष्कर्मे यांत प्रवृत्त होऊन राक्षसी वृत्तीचे बनले आहेत. या संसारात सत्पुरुष दुःखी आहेत तर दुष्ट सुखी आहेत. या स्थितीत ज्या बुद्धिमान पुरुषाचे धैर्य टिकून राहील तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा. ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भाररूप होऊ लागली आहे. तिला स्पर्श करणे राहोच, ती दृष्टी टाकण्यायोग्य देखील राहिलेली नाही आणि येथे काहीही कल्याणकारक असे दिसत नाही. आता तुझ्या पुत्रांसह तुझे दर्शनही कोणास होत नाही. विषयांध झालेल्या जीवांकडून उपेक्षित झाल्या कारणाने तू जर्जर झाली होतीस. वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नवतरुणी झाली आहेस. येथे भक्ती आनंदाने सर्वत्र नृत्य करीत आहे. म्हणूनच वृंदावनधाम धन्य होय. परंतु तुझ्या या 2 पुत्रांचे येथे कोणीही चाहते नाहीत, म्हणून यांचे वृद्धत्व नाहीसे होत नाही. इथे यांना किंचितसे आत्मसुख प्राप्त झाल्याकारणाने ते निद्रिस्त झाल्यासारखे वाटतात. भक्ती म्हणाली, राजा परीक्षिताने या पापी कलियुगाला येथे आश्रय का दिला? याच्या आगमनानेच सर्व वस्तूंतील मोठे सारच कोठे नाहीसे झाले. करुणामय श्रीहरींना हा अधर्म कसा पाहवतो? मुनिवर, माझ्या या संशयाचे निराकरण करा. आपल्या वचनांनी मला खूपच शांती प्राप्त झाली आहे. नारद म्हणाले, बालिके, तू विचारलेस आहेस तर मी तुला सर्व सांगतो. प्रेमाने ऐक, जेणेकरून हे कल्याणी तुझे दुःख नाहीसे होईल. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हा पृथ्वीलोक सोडून आपल्या परमधामाला गेले त्या दिवसापासून सर्व साधनांमध्ये विघ्न आणणाऱ्या कलियुगाची सुरुवात झाली. दिग्विजयाच्या वेळी अत्यंत दीन व शरण आलेल्या कलियुगाकडे परीक्षिताची दृष्टी गेली. तेव्हा भ्रमरासारख्या सारग्राही बुद्धीच्या राजाने असा निश्चय केला की मी याचा वध करता कामा नये. कारण जे फळ तपस्या, योग साधना आणि समाधीपासूनही मिळत नाही तेच फळ कलियुगात श्रीहरी कीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते. अशा प्रकारे साररहित असूनही एक प्रकारे उपयुक्त आहे असे जाणून परीक्षिताने कलियुगात जन्म घेणाऱ्या मनुष्यमात्रांच्या सुखासाठी त्याला राहू दिले. यावेळी लोक निंद्यकर्मांत प्रवृत्त झालेले असल्यामुळे सर्व वस्तूंमधील रस नाहीसा झाला असून सर्व पदार्थ बी नसलेल्या भुशासारखे झाले आहेत. ब्राह्मण केवळ धनधान्याच्या लोभाने घरोघरी प्रत्येकाकडे जाऊन भागवत कथा कथन करू लागले आहेत. त्यामुळे कथेचे सार निघून गेले आहे. तीर्थक्षेत्रातही अनेक प्रकारची घोर कर्मे करणारे नास्तिक तसेच नरकात जाण्याजोगे पुरुष राहू लागल्या कारणाने तीर्थक्षेत्रांचाही प्रभाव नाहीसा झाला आहे. ज्यांचे चित्त नेहमी काम, क्रोध, अतिलोभ आणि अभिलाषा यांसाठी व्याकुळ आहे ते सुद्धा तप करू लागल्यामुळे तापाचेही सार निघून गेले आहे. मनावर नियंत्रण न राहिल्या कारणाने तसेच लोभ, दंभ आणि नास्तिकतेचा आश्रय घेतल्याने शास्त्राभ्यास न करण्याने ध्यानयोगाचे फळही नाहीसे झाले आहे. विद्वानांची अशी स्थिती आहे की ते पशूंप्रमाणे स्वस्त्रीशी संतती निर्मितीच्या हेतूने रममाण होतात आणि मुक्ती मिळविण्याच्या साधनांकडे दुर्लक्ष करतात. संप्रदायानुसार प्राप्त झालेली विष्णुभक्ती कोठे दिसत नाही. अशा प्रकारे सगळीकडे सर्व वस्तूंचे सार सर्वस्वच नाहीसे झाले आहे.
हा तर या कलियुगाचा स्वभाव आहे, तेव्हा याचा दोष अन्य कोणाला देणार? याच कारणाने पुंडरीकाक्ष भगवान अगदी जवळ असूनही सर्व सहन करीत आहेत. सूत म्हणाले, शौनका, देवर्षी नारदांचे असे वचन ऐकून भक्तीला मोठे आश्चर्य वाटले. त्यावर ती पुन्हा काय म्हणाली ते ऐक. भक्ती म्हणाली, देवर्षी, आपण धन्य आहात. माझ्या सद्भाग्यानेच माझी आपल्याशी भेट झाली. या संसारात साधूंच्या दर्शनानेच सर्व सिद्धी प्राप्त होतात. आपण केवळ एक वेळ उपदेश केल्याने कयाधूचा पुत्र प्रल्हाद याने मायेवर विजय मिळविला होता. आपल्या कृपेनेच ध्रुवाने ध्रुवपदही प्राप्त केले होते. आपण सर्व मंगलांचे मंगल तसेच साक्षात ब्रह्मदेवांचे पुत्र आहात. मी आपणास नमस्कार करते. अध्याय पहिला समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.